नमस्कार मॅम. मी मराठी नाट्यकर्मी किलबिले. हां बोला लवकर. मॅडम, या लॉकडाऊनमुळे गेले 3 महिने मराठी थिएटर्स बंद आहेत. मग ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी आम्ही शासनाकडे अर्ज केला होता. हे पहा मिस्टर बिल किले. हो मॅडम, बिल किले नाही, किलबिले. मराठी नाट्यकर्मी किलबिले. मॅडम, गेली 30 वर्ष मी मराठी रंगभूमीची सेवा करतोय. कटकटे मॅडम, तुम्ही माझं ऐका ना. आय एम सॉरी मिस्टर किलबिले राईट. हा, आय एम ऑल्सो नॉट अ मिस कटकटे. माझं नाव कटकटी असतं. चीफ सेक्रेटरी सांस्कृतिक डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र. काय म्हणायचं शासनाला? सांस्कृतिक विभागाच्या सेक्रेटरी, त्या देखील साऊथ इंडियन. कसे होणार मराठी संस्कृतीचे? काय म्हणालात का? काही नाही. मी काय म्हणतोय मॅडम, तुम्ही हळूहळू बऱ्याच सोयी सुविधा सुरू केल्या. किराणा, भाजीपाला, मेडिकल, अगदी वाईन शॉप सुद्धा. त्या सगळ्या अत्यावश्यक सेवा असतात. मिस्टर नाट्यकर्मी बरोबर नाव असते राईट. हो मॅडम, नाट्यकर्मी माझं नाव नाही, ती मी स्वतःला दिलेली पदवी आहे. माझ्या मागणी पत्रात तुमचे मागणी पत्र. एक मिनिट. हां, सरकारने तुमच्या या मागणीचा विचार केला असतो. काय म्हणालात? खरंच? सांगा, कधी लावू प्रयोग? तांब. त्याआधी तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागत असतील. अहो, ते नियम माहिती आहे. तो लेखकाचं परवानगी पत्र, सेन्सॉर प्रमाणपत्र आणि आता नाटक कोरोना मुक्त असल्याचे प्रमाणपत्र देखील. नाटकाचं कोरोना मुक्त प्रमाणपत्र? आता हे सर्टिफिकेट कोण कोण देणार? पोलीस खाते, आरोग्य खाते आणि आमचे खाते, हे सगळे मिळून तुम्हाला नाटकाचे कोरोना मुक्त असल्याचे सर्टिफिकेट देणार. आता हे प्रमाणपत्र मिळणार कसे? इट्स व्हेरी सिम्पल. तुम्हाला आमच्या काही गाईडलाईन फॉलो कराव्या लागतील. काय आहेत गाईडलाईन्स? राईट. हे पहा, तुम्ही ज्या थिएटरला नाटक सादर कराल ते ग्रीन झोन मध्येच असले पाहिजे. नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 2, नाटकात काम करणारे सगळे कलाकार तसेच बॅकस्टेज वाल्यांसकट सगळी मंडळी ही कोरोना मुक्त असल्याचे मेडिकल प्रमाणपत्र पोलिसांकडे आगाऊ सबमिट करणे गरजेचे असते. अहो, पण हे सगळे वेट. पुढचा नियम. नाटकास येणाऱ्या प्रेक्षकांना शासन प्रमाणित मास्क अँड सॅनिटायझरच्या बॉटल्स पुरवणे हे तुमचे काम असते. याला अनुदान शासन देणार का? शासन कसे देणार? हे पहा, नाटक कोणाला सादर करायचे असते? अहो, पण मराठी निर्माते असेही बुडालेत. मराठी अस्मिता कोणाला जिवंत ठेवायची असते? तुम्हाला राईट. हो, पण तर शासनातर्फे काही? शासनातर्फे काही नाही. तुम्हीच अर्जामध्ये लिहिलेलं असते की मराठी माणसाचा आत्मा मराठी रंगभूमी असते राईट. हो, मराठी माणसाचं नाटक म्हणजे आत्माच आहे. मग मराठी रंगभूमीला आत्मनिर्भर करणे कोणाचे काम असते? तुमच्या सारख्या नाट्यकर्मीचे. अहो, पण पुढचे नियम वाचू का? हो, वाचा. तुम्ही असे नर्वस का होता मिस्टर किलबिले? जस्ट वेट. तुम्हाला रंगभूमी वाचवायची असेल तर ऐका. प्रेक्षकांनी नाटक पाहताना PPE किट घालणे इट्स अ मस्ट. मॅडम, नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा छान छान कपडे घालतो. बायका भरजरी साड्या घालतात, केसात गजरा, लिपस्टिक, अत्तर लावून येतात. हो, नाटक हे निमित्त, पण त्याच निमित्ताने त्यांची नटण्या पुरडण्याची हौस भागते. आय नो एव्हरीथिंग, बट आतमध्ये ते काय घालत, पण वरती PPE जॅकेट इज अ मस्ट. व्हॉट हॅपन? तुम्ही गप्प का? काही नाही, मी विचार करतोय. शिवाजी मंदिरात येणाऱ्या ते प्रेक्षकांचे घोळके
ती पीपीई किट मध्ये कशी दिसतील हो? नाटकाला आले की अवकाशात जायला तेच कळणार नाही. मराठी नाटक म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद असतो असं तुम्हीच म्हणता, राईट? हो, पण मग वॉट? स्वर्ग कुठे असतो? आकाशात, राईट? तर मग आकाशात जाण्यासाठीची तयारी नको का? आय एम जस्ट किडिंग, यू नो. बर, तुमच्या नाटकाची स्टोरी काय असते? हो मॅडम, आमचं नाटक एक सुपर स्टोरी आहे. थांबा, हे बघा, आमचं नाटक फॅमिली ड्रामा आहे. फॅमिली ड्रामा? या, व्हेरी गुड, गो अहेड. नाटकाच्या सुरुवातीला पती अंथरुणात झोपलाय. वेळ रात्रीची. त्याला भयंकर खोकल्याची उबळ येते. तो मोठ्यांदा खोकतो. सरिता जागी होते, त्याच्या जवळ जाते आणि वेट, एक मिनिट. त्याला कोकल्याची वॉट? उबळ येते. उबळ म्हणजे तुम्ही स्टेजवर दाखवणार की तो कोकणार आणि ती त्याच्या जवळ जाणार? मॅडम, पतीला खोकला लागल्यावर कर्तव्यदक्ष पत्नी पतीच्या जवळ. नो 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 नो, यू नो, सार्वजनिक ठिकाणी शिंकणी खोकली इज अ व्हेरी डेंजरस. हां, आणि बे असं हिरो खोकतो आणि पत्नी त्याच्या जवळ जाते. व्हॉट इज दिस? मॅडम, हे खोटे खोटे नाटक. नो बट सो यू नो, दोघांचं की दूरी नियमाचं तुम्ही उल्लंघन करतात. नो, सॉरी, नाटक कॅन्सल. ठीक आहे, ठीक आहे. आपण खोकल्याचा आवाज बॅकग्राऊंड म्युझिकने देऊ. नट फक्त अभिनय करेल. फाईन, बट ते जवळचे रोमॅन्टिक सीन नो. डिस्टन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिरेक्टरला तुमच्या सूचना सांगतो. त्याला सांगतो 1940 मधल्या मराठी सिनेमासारख्या मुवमेंट्स बांध. बट असं केलं तर तुमचं नाटक चालेल? अहो, चालेल का म्हणून का विचारता? पळेल, एकदम हाऊसफुल. पण खात्री आहे मराठी नाटक असून हाऊसफुल होणार? हा विषयच तगडा आहे. नाटक हाऊसफुल होणारच. नाटक हाऊसफुल होणार असेल तर आय एम सॉरी, आम्ही परवानगी नाही देऊ शकत. असं नाही म्हणू नका हो. आत्ताच तुम्ही होकार दिलाय आणि अहो, शासनाने होकार दिला, कारण असे मराठी नाटकाला प्रेक्षक येत नसतात. थिएटर रिकामी असते. म्हणजे आमच्याकडे असा रिपोर्ट आल्यामुळे आम्हाला असे वाटले की मराठी नाटकं सुरू केली तर कोरोनाचा धोका राहणार नाही. पण जसं तुम्ही म्हणता की तुमचे नाटक हाऊसफुल जाणार, तर म्हणजे हजारोने पब्लिक येणार. अहो, हाऊसफुल म्हणजे मला म्हणायचंय. एक मिनिट, तुम्ही काही म्हणू नका. आम्हाला सांगा, आम्ही दोघं का पत्करायचा? आम्ही आधीच 4 खुर्च्या सोडून 1 प्रेक्षक बसवायचं म्हणतो आणि तुम्ही मॅडम, थिएटर्सच्या 1000 खुर्च्यांपैकी पुढच्या 4 रांगा विकल्या गेल्या ना, तरी आमच्या दृष्टीने नाटक हाऊसफुलच असते. हा? ते कसं काय असते? मॅडम, मराठी निर्मात्याचे गणित असे असते. थिएटर भाडं, नटाची नाईट भागली तरी कमवले. भले मग जाहिरातीचा खर्च अंगावर का पडेना? हो, असं कसं काय धंदा असतो का मिस्टर किलबिले? आय मीन, कसे काय परवडते? मॅडम, खरं तेच सांगतोय. अहो, 200 शतकांची परंपरा आहे या मराठी रंगभूमीची. या 200 वर्षात इंग्रज आले गेले, महायुद्ध झाले, बॉम्बस्फोट घडले. या संकटात राज्य बुडाले, संस्थानं बुडाली असतील, तरी मराठी रंगभूमी ध्रुवताऱ्यासारखी अचल आहे. कारण ते नफ्या तोट्याचं गणित करत बसत नाही. ती फक्त देणं जाणते. घेणं न घेणं हे आपल्यावर अवलंबून असतं. मॅडम, तुम्ही कितीही बंधनं घाला, कितीही अटी घाला, थिएटर सुरू राहणारच. नमस्कार.